मटणाच्या भाजीची रेसिपी. मटण आणायचं विकत, ते धुवायचं, कांदा टाकायचा, टमाटर, हळद, मीठ टाकून उकडून घ्यायचं. त्याच्यासाठी मसाला वाटून घ्यायचा. मसाल्यामध्ये लसूण, आलं, कांदा, खोबरं, कोथिंबीर वाटून घ्यायचं आणि मिक्स करायचं. आणि मग ते शिजून झालं काढून घ्यायचं. तेल टाकायचं, त्याच्यामध्ये वाटण्याचं सारण टाकायचं, हळू घ्यायचं. मग त्याच्यात ते मटणाची भाजी टाकायची, हळू घ्यायची, वरती कोथिंबीर टाकायची आणि भात तांदूळ निसून घ्यायचं. पाणी उकळत ठेवायचं, त्याच्यात थोडं तेल टाकायचं, तांदूळ टाकायचं, मीठ टाकायचं आणि भात होऊन द्यायचं. आणि भाकरीचं पीठ चाळून घ्यायचं आणि असं गोर थोडं पाणी ओतून मळून घ्यायचं. भाकर थापून घ्यायची, भाकर भाजायची आणि बिर्याणीचं म्हणलं तर मटणाची बिर्याणीचं रेसिपी. आधीभर तांदूळ निसून घ्यायचं, मटण असं शिजून घ्यायचं, कांदा, हळद आणि ते धुवून घेऊन शिजून घ्यायचं. शिजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कांदा, टमाटर, आलं लसणाची पेस्ट, मिरची, लवंग ते सगळं मिक्स करायचं. शाजीरा मिक्स करायचं तेलामध्ये, सगळं परतू घ्यायचं आणि वरतून तांदूळ धुवून टाकायचं. आपल्याला लागेल तसं पाणी वाटायचं त्याच्यामध्ये, भातामध्ये. त्याच्यात बी मीठ टाकायचं. मटणाची थाळी तयार झाली. मग काढून घ्यायचं मटणाचं. भाकर, बाजरीची भाकर, भात, बिर्याणी, कांदा, लिंबू असं घेऊन जेवायचं. मटणाची भाजीची रेसिपी सांगितली आहे.